झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे। मागील आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशीमबाग मैदानावर भव्य महालक्ष्मी सरस एक्झिबिशन आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनासाठी लाखो रुपयांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। या सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची सुंदर फुलझाडे आणि शोभेची झाडे वापरण्यात आली होती। मात्र प्रदर्शन संपल्यानंतर या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आता समोर येत आहे। कार्यक्रमानंतर ही झाडे मैदानावरच बेवारस अवस्थेत टाकून देण्यात आली, ज्यामुळे अनेक झाडे वाळून गेली असून काही पूर्णपणे नष्ट झाली आहेत। स्थानिक नागरिकांनी या झाडांची अवस्था पाहून ती झाडे स्वतः सांभाळण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती। मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणालाही झाडे देण्यास नकार दिल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। परिणामी योग्य देखभाल न मिळाल्यामुळे सर्व झाडे हळूहळू मरून गेली। एकीकडे प्रशासन लाखो रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत असताना दुसरीकडे अशा प्रकारे झाडांची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। झाडे लावा झाडे जगवा हे फक्त घोष वाक्यापुरतेच मर्यादित आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या प्रकरणात नेमके जबाबदार कोण? संबंधित अधिकाऱ्यांवर काही कठोर कारवाई होणार का, की हा प्रकारही इतर घटनांप्रमाणे दुर्लक्षित राहणार, असे प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहेत।